साहिल लोंगलेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. श्रीनगर के वीर या टीम मधून ISPL मध्ये ज्याला आपण खेळताना पाहायला मिळालं होतं आणि तोच गोलंदाजी मार्क वरती बॅन फ्रॉम उमरोळी कर्जत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती कर्जत एक्सप्रेस. तर पहिला षटक हातात असताना साहिल तर स्ट्राइक एंड वरती बॅटर. साहिल चव्हाण आणि ऋषी नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. साहिलच्या अगेन साहिल स्ट्राइक एंड वरती. साहिल गोलंदाजी मार्क वरती. साहिल पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर गॅप मध्ये खेळलाय. थर्ड मॅनला आउटफील्ड पास. रन्स मिळतील 4. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. पनवेलच्या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. दिवसभर आज मात्र आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये खेळलेला साहिल पहिला बॉल रात्रीच्या अंधारामध्ये त्याने हाताला आणि त्याच्यावरती चौकार आलाय. त्याच्या अगेन्स्ट चौकार येत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन करण्यात आलाय. फॅन्टास्टिक स्टार्ट बाय साहिल चव्हाण. उंचपुरा असा खेळाडू आहे. लेफ्ट हँडर नेहमी हानिकारक आणि जिथे घातक राहतात. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. इथे 1 2 3 4 हँड टेकन. फलंदाज बाद. अरे वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही. वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही. काही बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या तुम्ही. काही बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या. पहिला बॉल चौकार आला. दुसऱ्या बॉल वरती विकेट प्राप्त केली. साहिल लोंगलेची ही खासियत राहिली आहे. महागडा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे कदापि पाहिलं गेलं नाही, कारण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो आणि यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून श्रीनगर के वीर अर्थात मंगेश वैतीच्या नेतृत्वाखाली त्याला खेळत असताना आपण पाहिलं. आणि जिथे अभिषेक डोलोर अर्थात करण अंबालाला टाकलेला तो यॉर्कर आजही डोळ्यासमोर येतो. बिग वन गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडूवरती येईल. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे 5 धावा फलकावरती आहेत. राहुल मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल झालेला बॅटर ज्याच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. सचिनजी मात्रे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरच्या हार्दिक स्वागत करू. पुढचा बॉल साहिलचा हा चेंडू स्विच हिट केलाय. चेंडूला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. आपलं मनपूर्वक सरच्या स्वागत. आणि कुंवरजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 9 धावा फलकावरती आहेत. युगा फायटर्स चिरणे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये टाकला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना 4ही मुंड्यात चित केलं. एक टोक क्रशर यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. पिंक पॉइंट यॉर्कर हातात असताना साहिल लोंगलेला आपण पाहतोय. गाव गाव में इलाके में शहर में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. उमरोळीकर हेच म्हणत असतील. हा बॉल आणखीन एक चेंडू जो अपील करण्यात आली आणि उचलून धरली आहे. पुढच्याच बॉल वरती देखील फलंदाज क्रमांक 2 बाद होत असताना ऋषी नारंगीकर देखील होतोय बाद. वन साइड हीरो व्यासपीठावरती उपस्थित ज्यांचं नुकताच आगमन झालं चेतनजी पाटील उद्योजपती यांना देखील आपण सन्मानित करूया. या चेतनजी पाटील त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते. या चेतनजी पाटील
उद्योजक उद्योगपती तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आल्या स्वर्गीय सांगुणाबाई मंगल्या पाटील यांच्या स्पर्धात चेतनजी पाटील उद्योजक उद्योगपती आकर्षक ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आला। मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं असंच प्रेम सुजितदादा पाटील वरती राहू द्या। तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। या राजभाई तुम्हाला देखील आपण सन्मानित करू। राजभाई यांच्याकडे देखील खऱ्या अर्थानं या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या। चेतनदादा पाटील आणि राजदादा यांच्याकडनं ह्या ट्रॉफ्या तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया। महबूब मेहरबान बैलांचे मालक कानादादा पाटील या तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या कानाजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि परेशदादा पाटील प्रिन्सी खांदेश्वर हॉटेलचे मालक परेशदादा पाटील या तुमचा देखील सन्मान कानादादा पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। बैलगाडा क्षेत्राला देखील खूप आता क्रेज आहे आणि त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या परेशदादा पाटील तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू। सुजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे सन्मान पार करतोय। निकेश शेठ या निकेश शेठ तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। निकेश शेठ यांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। HM कलेक्शनचे तुम्ही पाहता ऑनर हर्षददादा म्हात्रे यांच्याकडनं बस फिल्डरसाठी आम्हाला सायकल देण्यात आली आहे। त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। HM कलेक्शन ब्रँडेड शर्ट ब्रँडेड पॅन्ट नक्कीच त्यांच्या खऱ्या अर्थानं कलेक्शन वरती उपलब्ध आहेत। HM हा ब्रँडच बनलाय जणू काय या परिसरामध्ये। हर्षददादा म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते। ओमकारजी या ओमकारजी तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या ओमकार यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। ओमकारजी केणी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती ऋषभजी म्हात्रे या ऋषभ म्हात्रे यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। ऋषभ म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या नितीन दादा तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू। या नितीन दादांना विनंती करतो या काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केले जातात। हे सर्व मित्र परिवार सुजितदादा पाटील यांच्यावरती या स्पर्धेसाठी असणार आहे प्रेम ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या बना बघा बस फिल्डरसाठी सायकल बना। हनुमान सालुंके या तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपलं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। या सचिनजी म्हात्रे एक जबरदस्त पुरस्कार आहेत खऱ्या अर्थानं आणि कुंवरजी पाटील या तुमचा देखील सन्मान। कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये क्षमा असावी मायबाप प्रेक्षकांची। काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती ही आमची खऱ्या अर्थानं पाहुणी मंडळी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। या स्पर्धेच्या माध्यमातून या कुरवजी पाटील तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। त्यानंतर तुम्ही पाहता आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। या हनुमानजी सालुंके यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। हनुमानजी सालुंके तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि जाऊयात लगेचच मॅच कडे। ऐकूया पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही जयजी सरांचा। थँक्यू व्हेरी मच सौरभजी पाटील सर यांना आपण ऐकत आहोत। काही विशेष सन्मान आपण करतो आहोत। 14 धावा धावफलकावरती आहेत। 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय। गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज होतोय इथे बाद। त्रिफळाची स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो। आरुष
यशराज 11 उमरोळी कर्जत टीमने या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. फलंदाज बाद झालेत एकंदरीत 4 स्कोर कार्ड वरती धावा त्या 14. 2 षटकांचा खेळ एकंदरीत इथून संपला. एक्स्ट्राचा स्थान असणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. आता मात्र चिरनेरकर धावा करतील गणरायाचा. विकेट गमावल्या, 4 फलंदाज बाद झाले, संघ अडचणीमध्ये आहे. संकट मोचकाचा धावा. यावेळेला देखील आपण पाहिलं शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळालाय. वेगाने गोलंदाजी करत असताना आपली दिशा कुठे आहे ना ती एक्झॅक्टली ठाऊक आहे या गोलंदाजाला, आणि म्हणून की काय संघाची दशा ही चांगली ठेवली आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट चौकार आला होता. तिथून मागे वळून त्याने पाहिलंच नाही, तो खचून गेला नाही. नीडर अंदाजामध्ये गोलंदाजी करतो. आपल्या गोलंदाजीचा कस त्याने इथे लावलाय. किंवा सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण काय केलं ना याला जास्तीचं महत्व नसतं. एखादा नवीन मैदानावरती आल्यानंतर तिथे आपण काय करतो याला इम्पॉर्टंट असतं. यावेळेचा बॉल देखील 4 मुंड्यात चितकेलाय. व्हॉट अ बॉल. एक्सलंट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. वेगाने टाकला खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी चाचपडला फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं की डोळ्याला पट्टी बांधून फलंदाज बॅटिंग करत होते, परंतु इथे या मागील 2 सामन्यांमध्ये चष्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे अवस्था झाली आहे फलंदाजांची. रन्स आलेल्या नाही आहेत, चाचपडत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. यावेळेला देखील थेट शरीरभेदक मारा, सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. साहिल लोंगलेच्या या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हात आल्यात. या पूर्वार्धामध्ये अद्याप आपण पाहिलं ना तर जतीनजी एकही बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची रन्स आलेली नाही आहे. गोलंदाजी केवळ करत नाही आहे त्या गोलंदाज, तर त्यांच्याकडे असणारी ॲक्युरेसी ही परफेक्ट आहे. परफेक्टनिस्ट गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल घेऊन कर्जत एक्सप्रेस पटरीवरती वेगाने धावतीये. लगातारचे 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे हात आले साहिल लोंगलेने. इथे मेडनवर येईल का या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक जे आपण पाहिलंय, आणि एकंदरीत हे निर्धाव षटक येईल का दुसरं याची चर्चा होऊ लागली आहे. आजच्याच रात्रीमध्ये 3ऱ्या रात्रीमधलं दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळतंय की काय. साहिल पुढचा बॉल. यावेळेला शरीरभेदक मारा होता. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डॉट बॉल आलाय आणि आणखीन एक निर्धाव षटक येत आहे साहिल लोंगलेच्या नावावरती. आणखीन एक कीर्तिमान या स्पर्धेतलं 3रं मेडनवर आणि 3ऱ्या रात्रीतली 2री मेडनवर हात आली आहे साहिल लोंगलेने. तीन षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 14 आहेत. आजच्याच रजनीमध्ये 3ऱ्या रजनीमध्ये 3 मेडन ओव्हर आल्यात. आज येत असताना कदाचित मला वाटतं की आपल्या सोबतच आज संतोषी गरज सर असं वाटतं की मेडन ओव्हर पण चिटकून आल्यात की काय. 3 निर्धाव षटक आज एकाच रात्रीमध्ये पाहायला मिळाल्या. अर्थात अनेक वेळेला अर्धशतक सोबतीला घेऊन येतात समालोचक, काही वेळेला षटकार चौकार येतात, रन्स येतात, परंतु आज या रजनीमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजी चांगली होती, गोलंदाजांनी कामकाज चांगला केला, परंतु देवत संघाने चांगली बॅटिंग देखील केली. ही बाब देखील विसरून चालता कामा नये. गोलंदाजी मार्कवरती हर्षल लोंगले दाखल होत असताना पाहायला मिळेल.
षटक क्रमांक 4 स्कोर कार्ड वरती आहेत त्या 14. फलंदाज बाद झाले 4. बॅटिंग करतोय तो अर्थातच युगा फायटर्स चिरनेर. संघाने जास्तीचं मोठं धावसंख्या उभी करण्याचा मानस आणि धाडस दाखवला नाही. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आज चिरनेरकर उरणमधून मला तर वाटतं ना या पनवेलच्या अर्थातच कानपोलीच्या मैदानावरती पर्यटक म्हणूनच आलेत की काय. कारण इथे आल्यानंतर केवळ टुरिस्ट विजावरती आल्यानंतर केवळ पाहण्याचा योग आलाय त्यांच्यावरती जास्तीचा. आणखीन एक चेंडू ते यष्टिरक्षकाचा वेध घेतो. इथे एक्स्ट्रा रन मिळेल. चौथ्या षटकातील दुसऱ्या बॉलवरती एक्स्ट्रा रन आली आहे. वेगाने गोलंदाजी करत असताना दिशा इथे भरकटलेला चेंडू हर्षल लोंगलेच्या माध्यमातून हाताळण्यात आला. अतिरिक्त धाव आली. संघाची धावसंख्या 15 धावा. 15 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खाली राहिला हा चेंडू. अनएक्सपेक्टेड बाउन्स जो मात्र कमी स्वरूपाचा. वाईट बॉल त्यावरती एकीर धाव. एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती इथे प्राप्त होतील. एक्स्ट्राच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. वेळेची पाबंदी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 17. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील खाली राहिला परंतु थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. खेळपट्टीचा चांगला वापर करण्यात आला. एक द्वंद्व युद्ध आजच्याच दिवशी मात्र दुपारच्या सत्रामध्ये गोरसाई बीच्या अगेन्स्ट याच संघाला खेळत असताना आपण पाहिलं होतं. तोच उमरोळी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. अरुष यशराज 11 उमरोळी कर्जत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका चांगला ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. फेकी थोडीशी स्वेअर झाली परंतु पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. कर्जत प्रीमियर लीग नुकतीच पार पडली परंतु या गावाचा दबदबा, या गावाचा बोलबाला, किंबहुना या गावातील एकमात्र खेळाडू साहिल लोंगलेची चर्चा जास्तीची झाली. तो अनुपस्थितीत होता परंतु आज प्रत्येक कर्जतकर अभिमानाने म्हणत होते की आमच्या गावातील एकमात्र खेळाडू जो मात्र ISPL खेळत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला खोलात टाकला. ऑन साईडला केले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा. हे षटक थोडंसं खर्चिक आणि महागडं साबित होतंय की काय. रन्स आल्या त्या या षटकामध्ये. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे जाऊन पोहोचते एक 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 20 ला 4 बाद. हर्षल लोंगले महागडा राहिले या षटकामध्ये. यावेळेचा बॉल फटका फासला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. एका हाताने प्रयत्न केले जरूर परंतु 2 धावा पुन्हा एकदा इथे कंप्लीट होतील. दुहेरी धाव येत असताना बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षकाच्या भावेश लोंगलेला आपण ते पाहिलं होतं. बाउंड्री लाईन अजूनही मागे फारशी गॅप होता तिथे परंतु त्याचा बॉडीचं संतुलन बिघडलं आणि जिथे आपण पाहतोय ना एक जीवदान प्राप्त झालं बॅटरला. मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाटीलला हे जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. राहुल मुंबईकर. राहुल मुंबईकरने जी बॅटिंग केली आहे ना 11 बॉल आणि 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 11 चेंडूमध्ये 7 धावा राहुल मुंबईकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. ओंकार पाटील 3 बॉलमध्ये 4 वरती तो नॉट आउट खेळतोय. यावेळेचा चेंडू ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव कंप्लीट केले. सेकंड साठी पलटल्यात. डेंजर एंडकडे फेकी. सेकंड रन देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या अर्थात 24 धावा धावफलकावरती आहेत. या पण तिसरे पंच अर्थात सँडीजी पालकर सर यांचं लक्ष वेधूयात. कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. 4 षटक संपले. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 24. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. फक्त
आलेल्या नाही आहेत याही मॅच मध्ये केवळ 24 पाहायला मिळाल्यात. आज जर आपण जतीन पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये मला वाटतं कदाचित धावा येत असताना जास्तीच्या पाहायला मिळाल्या आणि तिथून पुढे कोणताही सामना असा झालाच नाही की ज्याच्यामध्ये रन्स आल्यात. पहिल्या मॅच मध्ये 39 झाल्या होत्या, 40चं टार्गेट होतं आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अद्याप केवळ 24 आहेत. शेवटचा षटक भावेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. भावेश लोंगलेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पहिला बॉल ऑन साइडला स्लॉग स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमारेषा पार आलाय, चौकार. शेवटच्या षटकाची पूर्वार्धाच्या उत्तर जिथे शेवटच्या षटकाची अफलातून सुरुवात म्हणता येईल. एकंदरीत हा योग 3 वेळेला आलाय की पहिल्याच बॉलवरती चौकार आला. सामन्याची सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकारानं झाली, जिथे आपण दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती देखील चौकार आलाय. परंतु पुढे काय वाढून ठेवलं या मॅच मध्ये 28. उजवे यष्टीवरचा बॉल बॅकफुटला आले. डॉमिनेट करणारा चेंडू होता, उसळी घेणारा, ऑन दी टोज कव्हर्सला खेळतात. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे या मॅच मध्ये. एका धाबेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळाला. जतीनची गोंधळी फेब्रुवारीचा महिना आणि 14 फेब्रुवारी नुकतीच उलटून गेली आहे, परंतु एवढे सिंगल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. जास्तीच्या धावा सिंगलनेच आल्यात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, स्क्वेअर कट केलाय, गॅप मध्ये केलेला स्ट्रोक. थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. इथे रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. मधोमध चेंडू आपटला, वेळ मिळाला फलंदाजाला आणि अगदी उसळी घेणाऱ्या बॉलला कट करत असताना चौकार खेचला. 33 आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे फलंदाज बाद. पालकरी जेवणाच्या साठी पाठीमागे गेलेत. मी आयोजकांना लक्ष वेधेन की कृपया या आपण डिसिजन पाहूयात. या तिसऱ्या पंचांचं लक्ष वेधूयात, या आपण कृपया संपर्क साधा. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज बाद झालाय. डगआउट्स मध्ये फोन वापरले जाऊ शकणार नाहीत, याकडे लक्ष वेधूयात. बॅटिंग करणारी टीम डगआउट्स मध्येही आपले जे फोन्स आहेत ना ते आपण कृपया एक्स्ट्रा प्लेअरकडे जमा करावे. मोबाईल फोन मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना आपण आढळलात तर मनोजजी पवार सर आणि त्याच वेळेला सुधीरजी पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय कदाचित पॅनलाइज होईल. गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, आल्या आल्या लांब लचक, सर्वाधिक लांब ठोकला षटकार.
खिशात नोटा बॉल अवेलेबल करून द्या. चला चेंडू त्वरित उपलब्ध करून द्या. परेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि परेश परदेशीने चेंडूला लांब लचक षटकार इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 39 धावा धावफलकावरती आहेत. कदाचित या आजच्या दिवसातली सर्वाधिक मोठी टोटल आपण पाहायला जात आहोत. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. हे षटक महागडं राहिलं. 15 धावा या षटकामध्ये आला. रन्स जास्तीचे येत असताना पाहायला मिळाला आणि याचंच कारण की काय, गोलंदाजांचा बोलबाला असणारा उमरोळी संघ आता मात्र त्यांच्याच अगेन्स्ट धावा येत असताना पाहायला मिळतात. साहिल लोंगले सारखा गोलंदाज या संघामध्ये ज्याने निर्धाव षटक टाकलं, परंतु तरी देखील आपण या संघावरती हल्ले चढवण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. परेश परदेशी आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकला. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे हवेमध्ये. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली आहे. दुहेरी साडे पलटले. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. तिसऱ्या रजनीतील सर्वाधिक मोठी धावसंख्या 41. दुहेरीचा तिहेरीचा प्रयत्न तिसरी घेत असताना फलंदाज बाद झालाय. 41 बांधल्यात आणि 42चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. बॅटिंग करत असताना युगा फायटर चिरनेर या टीमने एक मोठं लक्ष इथे उभारलंय. 42 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात. एक लेजेंडरी समालोचक आणि तथा एक अभ्यासू समालोचक म्हणून या आपण आवाज ऐकूयात. या अर्थात सौरभजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकूयात. थँक्यू. हॅलो सुजित पाटील प्लीज जरा काय आहे इकडे. हॅलो आज रात्री आपण खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकलात, दमदार आणि पहाडी आवाजाचं ज्यांचं नेहमीच समालोचन राहिलेलं आहे ते जयेश भोसले सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजित पाटील यांना करतोय. जयेश भोसले सर ज्यांना आपण उद्या खऱ्या अर्थाने दमदार आमदार ट्रॉफी एक मोठी लीग अलिबागच्या मैदानावर संपन्न होणार आहे आणि त्या स्पर्धेमधला औक्षण सोहळा उद्या अलिबाग येथे संपन्न होणार आहे. तिथे त्यांची वर्णी लागलेली आहे. अगदी सर्वाधिक मोठी रायगडची स्पर्धा आणि त्यामध्ये संघ मालकाला थार हे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यात तिथे समालोचन करण्याची संधी जयेश भोसले सरांना लाभली आहे
आणि त्यांचं समालोचन तिथे ऐकणार आहोत. आणि आज रात्री सुद्धा ज्यांचं आपण समालोचन ऐकलं त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजितजी पाटील यांच्या वतीने. थँक्यू जय सर, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. खूप चांगला आवाज, खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि शुभेच्छा देऊया पुढील काळासाठी. धन्यवाद सर. थँक्यू सो मच संतोषजी गरज सर, थँक्यू सो मच बघेजी पाटील, थँक्यू सो मच जयजी भोसले सर. आलेल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता गावदेवी क्रिकेट क्लब कालपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तिथे उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं टीम उमरोली संघाला 42 सलामीची गाडी जोडी मैदानामध्ये गेली आहे. साहिल लुंगले आणि त्याला साथ देत असा तुम्ही पाहता. शरद बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी. ऋषी दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट. जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं. जिथे लक्ष 42 असलं लोस्कारिक मॅचेस खूप शानदार होतात. आणि स्ट्रायकेला तुम्ही शरदला पाहता, नो स्ट्रायकेला साहिलला. ऋषीचं हे षटक क्रमांक पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या समोर आहे. या दोन टीम मध्ये 2 मॅचेस जिंकल्या टायगर 11 देवतनं, तर 1 मॅच जिंकली आहे तुम्ही पाहता रियांश स्पोर्ट धाकटा खांदा टीमनं. धाकटा खांदा देखील वाट पाहते यातून जिंकेल तो त्यांच्यासोबत सेकंड इनिंगची सेकंड मॅचला सुरुवात. पहिलाच भाऊ बादशाहला कडा बॉल फर्स्ट टिपला गेला. फिल्डिंग चांगली झाली. बॉलला स्टॉप केला. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. ऋषीचं पहिलाच बॉल डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. जिथे लक्ष 42 8.40 ही सरासरी आहे प्रति षटकामध्ये ती पार करायची आहे. उत्तरार्धामध्ये टीम उमरोली संघाला पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती. या षटकातील पुढचा बॉल बादशाहला कडा बॉल लेग स्लिपला गेला. दुसरा अटेंडला बॉलला उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगलला शरदनं खेळला सुरुवात केली आहे. आणि संघाचा देखील श्रीगणेश इथे ओपन झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. साहिल लोंगलीला तुम्ही पाहता ऑन स्ट्राईक. ISPL खऱ्या अर्थानं गाजवली. हातापत्र गावासाठी त्याच्या दाबासाठी प्रत्येक इथे टीम तुम्ही पाहता उमरोलीचा साहिल खेळण्यासाठी सज्ज झाला. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल शरीराला स्पर्श झाला. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. 42 लक्ष पार करायचं आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 8.40 ही सरासरी आहे प्रति षटकामध्ये. ऋषीचं षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता. पुढचा बॉल फटका चांगला बाईट शेरणार मध्ये. बॉल चालला मिड विकेट सीमा पार. स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच. साहिल लोंगलेचा पहिला रॉकेट षटकाचा. साहिलने षटकानं खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. डावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल साहिलसाठी. पायावरती बॉल फेकला होता. खोदून काढला अक्षरशःला. मिडॉनला फिल्डर उपस्थित आहे. डॉट बॉल आला. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 धावा तुम्ही पाहता. या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल 1 टू गो. समोर तुम्ही पाहता साहिलला
हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला ऑप्शनवर ठेवण्यात आला आणि लागोपाठचे 2 बॉल डॉट आल्यात आणि जिथे लक्ष 42 होतं षटक संपलं पहिल्या षटकार समाप्तीनंतर डावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये षटकार जरूर आला तरी अवघ्या 7 धावे षटक फेकलाय गोलंदाज ऋषीनं. सौरभ भाई दिसाया साधा भोला हरी माणूस आहे दिलवाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला रायगड ठाण्यानं फेमस झाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला रायगड ठाण्यानं फेमस झाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला. थँक्यू. षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 7. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. तिसऱ्या रात्रीमध्ये आमच्या सोबत तुम्ही पाहता सूरजला पाहता पीसी वरती आमचे प्रणय यश आणि त्याच्यानंतर मयूर 3 कॅमेरामॅन. चांगली क्रेडिट चांगली क्वालिटी चाहता वर्ग जो जोडला जातोय त्या चाहता वर्गांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून बलपूर्वक सज्ज स्वागत. पेटूला सुरुवात झाली आहे. कानपोल हँड करणं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला विवेक. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये षटकातील पहिलाच बॉल फटका इथे चांगला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. इथे मात्र तुम्ही पाहता फिल्डिंग चांगली झाली आहे बॉलला स्टॉप केलाय तोपर्यंत या बॉल वरती 3 धावा पूर्ण केल्या जातात. चौथीचा प्रयत्न 5व्याचा देखील प्रयत्न चालू होता. या बॉलवरती 4 धावा धावून काढल्या 4 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता डबल विजिट मध्ये 11 वरती धावा एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप करण्यात आला. 4 धावा धावून काढल्या 4 न स्कोर 11 वरती तुम्ही पाहता विवेकचं हे दुसरं षटक P2चं तिथे लक्ष पार करायचं 42 धावेचं. ते उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना उमरोली संघाला 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट लाईक फिल्डर उपस्थित आहे. 30 सर्कल मध्ये मिड ऑफ लाईक फिल्डर षटकातील पुढचा बॉल. हा बॉल मात्र पडल्यानंतर गुड लाईन स्पोर्ट होण्याचा थोडासा खाली झाला. फटकल मात्र तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये पडल्यानंतर 23 तर्रार गोलंदाजी विवेकची तुम्ही पाहता पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल होता विवेकचा डॉट बॉल. धावा धावफलकावरती 11 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल. स्वीप केला क्लिकचा फटका बॉल चाला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय बॉल सीमा फरार आलाय बॅट्समन शरदच्या बॅट मध्ये हा चौकार 4. कहता है लगी मी पाहू शकाल पडल्यानंतर वेगाला बॉल आतमध्ये आला बीट करून गेला फलंदाज शरदला डॉट बॉल. मेन पदाच्या भूमिकेत तुम्ही पाहता मनोजी पवार सरांना स्क्वेअर लेगचे पंचांचे सुधीरजी पाटील सर संडीजी पालकर सर हे तिसऱ्या पदाच्या भूमिकेमध्ये 3 नामांकित पंच. इथे पडका चांगला अपरकटचा बॉल चालला पहिला टप्पा घेत सीमा रेषा पार. इथे तुम्ही पाहता पंचाचा इशारा चौकार 4.
चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 19 वरती. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा चौकार तुम्ही पाहिला. त्याच्यानंतर हा डॉट बॉल हा अप्पर कटचा लाजबाब स्ट्रोक होता. जसा बॉलचा बाउन्स आला तशाच रीतीनं बॅटचा फेस ओपन केला. शरदच्या बॅट बंद थर्ड मॅनला बीट करणारा हा दर्जेदार चौकार पाहिला. धावा धावपलकावरती 19 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. फिल्डिंग मध्ये थोडी चेंजेस करतोय गोलंदाज विवेकला तुम्ही पाहता. मिड विकेटला एक फिल्डर, एक लॉंग ऑफ, त्यानंतर एक कव्हरला फिल्डर उपस्थित केला. मिड ऑफला एक फिल्डर तुम्ही पाहता. पॉइंट, त्यानंतर लेग स्लीप, फर्स्ट स्लीपला एक फिल्डर उपस्थित आहे. या षटकातील शेवटचा बॉल. बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. इथे मात्र दुसरं, जिथे लक्ष 42 होतं. आणि P1 P2 मध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19. आता येणारे बॉल शिल्लक असतील 18 मध्ये अजूनही 23 धावायची गरज आहे. तुझे गजऱ्याचा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19. आणि आता बॉल शिल्लक असेल 18 मध्ये 23 धावेची अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आला. ऋषीचा वापर केला, ज्यानं ऋषीनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 7. तो ऋषी पुन्हा एकदा आला. तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टन त्याला पुन्हा एकदा अबतीत केला. बघा वेळ कमी घ्या, फिल्डिंग करणारी टीम लक्षात असू द्या प्लीज. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 3 फिल्डर ऑन साइडला तुम्ही पाहता. या षटकातील पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल थोडा डीप राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलला सुरुवात केली ऋषीनं, ज्या ऋषीनं पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये विकेट जरी भेटलं नसलं तरी इकॉनॉमिक्स गोलंदाजी अवघ्या 7 धावेचं षटक फेकलं. त्या ऋषीला पुन्हा एकदा अमर्तीत केला. समीकरण 17 बॉल 23 धावेची अजूनही करत आहे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला समोरून खेचला, बॉलला पाठवला, मिड विकेट सीमारेषा पार ठोकला. दस्तक मस्तक षटकारचा. प्रत्येक टीमला आम्ही नक्कीच आधीच सूचना दिली आहे की 3 बॉल तुम्ही चॉईस करणं गरजेचं आहे. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. या 6 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 25. षटकातील पुढचा बॉल साहिल साठी. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, फिल्डर उपस्थित आहे लॉंग ऑफला. मिसफील झाली आहे. सेकंडचा कॉल दिला साहिलनं आणि सेकंड देखील पूर्ण केली आहे. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 27 या आकड्यावरती साहिल लोंगलेला तुम्ही पाहता. 7 मध्ये 14 वरती खेळतो. 8-13 मध्ये शरदला खेळताना पाहता. ऋषीच्या गेन षटकाराला याच्या अगोदरच्या बॉलवरती मिड विकेटला क्लिअर करणारा. चला ऑब्जेक्शन घेतलाय खऱ्या अर्थानं. गोलंदाजावरती आक्षेप घेतला संदीप पालकर सर. गोलंदाजावरती आक्षेप घेतला.
आयोजक या दोनच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती 27 या आकड्यावरती 42 लक्ष पार करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला उडवला. लॉंग ऑफला फिल्डर प्रयत्न होते पण त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलं. लॉंग ऑफ सीमा पार आला आणखी एक षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 33 या आकड्यावरती गोलंदाजी चांगली केली साहिलनं. लाईन व्हावी लागेल. लेक्सिकला सोडून जाणारा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धावा ऍड होईल. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 1 न पुढे जात असताना 34 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उडवला. फिल्डर उपस्थित आहे. साधा झोपा जेल पकडला. इथे मात्र फिल्डर आणि संपला. साहिल लोंगलेचा खेळ. पहिला विकेट डाऊन. लागणारा पहिला धक्का टीम उमरोली संघाला. जी पाटील हे देखील आमच्या सोबत जॉईन आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. चौतीस धावा धावपलकावरती या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या षटकामध्ये 2 षटकार आल्यात. ऋषीच्या अगेन्स्ट रत्नदीपला तुम्ही पाहताय समोर. षटकातील शेवटचा बॉल फटका चांगला. फिल्डर लॉंग ऑफचे पोचल्यात. पकडलाय झेल. आला पावली माघारी. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. तुषल में आया. सेकंड विकेट डाऊन. 34 वरती दुसरा धक्का. चौतीस धावा धावपलकापर्यंत तुम्ही पाहता. बॉल शिल्लक 12 मध्ये अजून विजयासाठी 8 धावेची गरज. नवीन फलंदाज आलाय चौथ्या क्रमांकावरती भावेश. बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती भावेशला पाहता. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती रोहित आला. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम लक्षात असू द्या प्लीज. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. चला आमचे मामा देखील सांगतात की 1:30 वाजला. त्यावेळी देखील बघितला.
8 धावेची अजूनही गरज आहे. बघा स्पीडअप करा प्लीज, लक्ष असू द्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रोहित आला बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पहिलाच बॉल. शेरला पासून तो डोर डिवला, लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा 100 स्वरूपाची धाव ऍड होईल. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35 वरती. षटकातील पुढचा बॉल. बॅकफुटला जाऊन वॉट अ शॉट. बॉल चाला डीप कव्हर पॉइंट सी मा रेषा पार. आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीने दमदार फटका तुम्ही पाहिला. डीप कव्हर पॉइंटला चौकार. शरदच्या बॅट मधनं धावा धावपलकावरती 39. षटकातील पुढचा बॉल. लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. 100 स्वरूपाची धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 40 या आकड्यावरती. 2 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. फटका चांगला फिल्डर उपस्थित. डायरेक्ट इथचा प्रयत्न शॉट ऑफला फिल्डर होता आणि अशा रीतीने तुम्ही पाहताय हा सामना जिंकलाय तो टीम उमरोली संघानं. खूप खूप अभिनंदन. हाडलक टीम चिरणे, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुम्हाला अभिनंदन. पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतो. लोंगले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या साईला देवत मॅन ऑफ द मॅच. 1 मेडल षटक तुम्ही पाहिलं ज्यांना अवघ्या 2 स्पेल मध्ये 9 धावा 2 विकेट बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहता 20 धावा अष्टपैलू कामगिरी करणारा. आताच खऱ्या अर्थानं ISPL स्पर्धा देखील खेळली. त्यानंतर दिवंगत कामगार तिथे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं टीम घोरसई सोबत. आणि देवत साईला मॅन ऑफ द मॅच आणि मामा धन्यवाद. या देऊयात आपण साहिल लोंगलेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं 2 षटक हटागली, अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट आणि 20 धावेची खेळी करणारा साहिल लोंगले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. साहिलला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांचा सन्मान देखील केतन मात्रे, भावेश पवार, साहिल लोंगले याचा देखील आपण सन्मान करूया. त्या स्पर्धेच्या माध्यमातून कर्जत खऱ्या अर्थानं कर्जतची आणबाण शाह ज्याचं नाव आज 7 समुद्रावरती ISPL मध्ये 3,20,000 मध्ये